माझं नाव धर्मा गोसुंदरे आहे आणि मी पेशंटचा भाऊ आहे. ठीक आहे. आता इथे जे प्रकरण झालेलं आहे ती माझी बहीण होती आणि डॉक्टरांचा त्याच्यामध्ये जो लापरवाहीपणा आहे तो दिसतो. गोष्ट अशी आहे की त्यांनी अगोदर कोपाटे सर डॉक्टर होते, त्यांनी पेशंटला ॲडमिट करायचं होतं आहे ना, आणि त्याच्यानंतर ती ऑब्झर्वेशनमध्ये राहील एक दिवस ICUमध्ये, आणि नंतर तिची जी मेन लाईन आहे ती टाकल्या जाईल डायलिसिसची. आणि आज माझा भाऊ तिला घेऊन आला आज आईसोबत. पण ॲक्च्युली झालं इथं असं की त्यांनी तिला विदाऊट ऑब्झर्वेशन किंवा विदाऊट मेडिकल म्हणजे कोणतं असिस्टंटशिवाय डायरेक्ट त्याच्यामध्ये ऑपरेशन थिएटरमध्ये नेऊन तिच्या याचं काय म्हणतात जी लाईन आहे ती टाकायला नेलं. आणि नेलं त्याच्यानंतर काय झालं की एकदम तिची बाहेर आलं, तिची तब्येत झाली एकदम खराब. तर मग डॉक्टर म्हणत होते की बा हिला डायलिसिस करायचं, हिच्या छातीमध्ये एकदम पाणी अडकलं. एक तर माझं म्हणणं एक होतं की एवढं घाईगडबडीनं तुम्ही तिचं जर डॉक्टर कोकाटे साहेबांनी जर सांगितलं की बा तिचं डायलिसिस म्हणजे तिचं जे प्लॅन आहे ते ऑब्झर्वेशनशिवाय की ICUमध्ये टाकल्याशिवाय नाही होत, तर मग तुम्ही का त्या प्रोसेसमध्ये कुठे गेले. आणि दुसरी आहे त्याचे डॉक्टरसोबत आता माझं बोलणं झालं, कॉन्सन्स घेतलेलं आहे म्हणते. कॉन्सन्ट असं घेतलेलं आहे, 2 कॉन्सन्ट आहे. कोरा पेजवर सेंड करायचं कॉन्सन्ट आहे की कोरा पेज दिला फक्त याच्या सिग्नेचर केला, पण माझी भावना नाही केलेलं आहे, त्याचा पण फोटो आहे. आणि एक दुसरी आहे एक पेज दुसरं असं आहे की ज्याच्यावर अधुरा फिलअप केलेला नाही आहे तो. आणि हे केव्हा दोन्ही फॉर्म केव्हा आणले त्यांनी, जेव्हा डेथ होऊन राहिली अगोदर. एवढं तुम्हाला तर कॉन्सन्ट तुम्ही अगोदर का बरं घेत नाही. प्रत्येक प्रोसेसच्या अगोदर जसं ऑपरेशनला जातो पहिले कॉन्सन्ट घेते, मग ऑपरेशन थिएटरमध्ये पेशंट जातो. पण हे झालं नाही तसं इथे.